पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना आदेश करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम आयोजित केली आहे। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडे पोलीस पथक तयार करून अंमली पदार्थाची तस्करीबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना गोपनीय बातमीमार्फत बातमी मिळाली की तारदा येथून कोरोची मधील देशभक्त रत्नापा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथे 2 इसम मोटरसायकलवरून गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकामी येणार आहेत। त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध शाखेकडील शीतल कुमार कोल्हाळ सहपोलीस निरीक्षक यांना आदेशित केले। त्यानुसार शीतल कुमार कोल्हाळ यांनी त्यांच्या पथकासह कोरोची येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची गाडी अड्ड्याजवळ जाऊन सापळा रचला व छापा कारवाई केली। त्यामध्ये 2 इसमांना त्याच्याकडील मोटरसायकलसह ताब्यात घेतले। अरबाज नजीर चौधरी, नियाज मोहद्दीन मुल्ला अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। त्यांच्याकडे 56,000 रुपये किमतीचा 2 किलो 240 ग्रॅम वजनाचा गांजासह गांजा विक्री करण्याकामी वापरण्यात आलेला इतर मूल्यमाल असा एकूण 1,81,000 किमतीचा मुद्देमाल मिळून आला। तो कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आलेला आहे। अरबाज नजीर चौधरी राहणार तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, नियाज मोहद्दीन मुल्ला राहणार तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यास NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B धीरज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शीतल कुमार कोल्हाळ, सहपोलीस निरीक्षक संतोष कळवे, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार प्रदीप पाटील, वैभव जाधव, वैभव पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, योगेश गोसावी, गजानन गुरव, अरविंद पाटील, अशोक पवार, सुशील पाटील यांनी केली आहे। न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर।